आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे। मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज झालेले आहेत। कोकण किनारपट्टी पुन्हा एकदा गजबजणार आहे। यामध्ये रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते। कोकणात 4.25 लाख मच्छीमार आहेत, तर 14,000 मासेमारी नौका आहेत। माशांच्या प्रजनन कालावधीमुळे 2 महिने मासेमारीवर बंदी होती, मात्र आता पुन्हा एकदा नवीन हंगामाला सुरुवात होती आहे। मच्छीमारांची मच्छीमारीची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आजपासून पाहायला गेलं तर मच्छीमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात होणार आहे। माशाच्या ओढीने कोकण किनारपट्टी पुन्हा एकदा गजबजलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गात देखील मोठ्या प्रमाणात ही मासेमारी केली जाते। पाहायला गेलं तर कोकणामध्ये 4.25 लाख मासेमारी मच्छीमार आहेत, तर 14,000 मासेमारी या नौका या आहेत। त्याच पद्धतीने पाहिलं तर माशाचा जो प्रजनन कालावधी असतो तो 2 महिने असतो, त्यामुळे मासेमारीवर या 2 महिन्यामध्ये बंदी ही प्रशासनाने घातलेली असते। समुद्रातील जी वादळी परिस्थिती असते ती कायम असल्यामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी हंगाम हा सुरू होण्यामध्ये अटकाव केला जातो। त्या पद्धतीने पाहिलं तर मच्छीमार देखील आता पुन्हा एकदा आपल्याला आजपासून मच्छीमारी समुद्रावर स्वार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच जी काही 2 महिन्याची प्रतीक्षा होती ती आता संपणार आहे आणि नव्या हंगामाचा सुरुवात हा मच्छीमार आज या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तो हा नवीन जो हंगाम आहे तो चांगल्या पद्धतीने जावा अशी अपेक्षा देखील मच्छीमार आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।